यामध्ये आणखीन काय बेस्ट सांगायचं ना, तर त्यांच्या इथं ते पनीरचे पीस, पनीरच्या पीसची जी क्वांटिटी आहे ना, त्या पनीर टिक्क्यामध्ये त्यांनी भरपूर दिलेली आहे. नमस्कार आणि रामराम मंडळी, मी तुमचा ओमी आज आलो होतो हॉटेल गावरान. आणि या हॉटेलला आल्यानंतर आहे ना, यांच्या इथं मला मस्त असं म्हणजे मस्त अशी बैठक व्यवस्था बघायला भेटली. यांच्या इथं तुम्हाला भारतीय पद्धतीची बैठक व्यवस्था बघायला भेटत्या. त्याचबरोबर यांच्या इथं तुम्ही आला ना, तर यांच्या इथं तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही व्हरायटी बघायला भेटतात. त्यामुळे तुम्ही इथं आला की तुम्हाला व्हेज सुद्धा खायला भेटते आणि नॉन व्हेज सुद्धा खायला भेटते. हे यांच्यातली स्पेशालिटी आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या इथं व्हेज मध्ये आहे ना, मी आज त्यांच्या इथला पनीर टिक्का मसाला मागवले. आता आपण त्याची टेस्ट करून सांगतो की त्याची जी टेस्ट आहे ना ती कशी आहे. पहिल्यांदा आपण आहे ना सुरुवात त्या पनीर टिक्का मसाल्याला बघूनच बघताच नाही त्याच्यावर प्रेम होईल अशी ती डिश आहे. आणि आता आपल्याला ते खाल्ल्यानंतर त्यावर किती प्रेम होते ते पण तुम्हाला लगेच जाणवेल. पहिल्यांदा ते साईडला लिंबू आहे ना, तो लिंबू आपण मस्त त्या भाजीवर असा पिळून घेऊया. त्याच्यावर भाजीला जी टेस्ट आहे ना ती टेस्ट येत नाही. आणि तो लिंबू पिळून झाला की आपण मग ते गरमागरम जी रोटी त्यांनी साईडला दिल्या, रोटीची क्वांटिटी खरंच मोठी आहे. म्हणजे इतर तुम्ही हॉटेलला गेला ना तर रोटी अशी छोट्या साईज मध्ये भेटते, यांची रोटीची क्वांटिटी बऱ्यापैकी आहे. आणि आता आपण ते आहे ना पनीरचे पीस वगैरे, हो, वास तर एवढा भारी येतोय की पोटात आताच कावळे ओरडायला लागलेत. आणि आता आपण ते टेस्ट करून बघू आणि त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. गरमागरम अशी रोटी आहे आणि ते पनीरचे पीस. काही दुपारचे आता 2 वाजलेत आणि या पनीरला बघितल्यानंतर आहे ना स्वर्ग स्वर्गच वाटतो. खाल्ल्यानंतर काय वाटतं ते पण आपल्याला कळेल. पनीर जे आहे ना एकदम प्रॉपर त्यांनी म्हणजे ते तयार केलंय. आणि साईडला त्या पनीर टिक्का मसाल्यामध्ये त्यांनी जे मसाले वापरलेत ना, मसाल्यांचा पुरेपूर वापर आहे. म्हणजे पनीरची भाजी मी खरं सांगू का, तुम्ही जर हॉटेलला टेस्ट करत असला तर पनीरच्या भाजीला जो गोडवा येतो ना, तो जर गोडवा त्या पनीरच्या भाजीला आला ना तर मग ते पनीरची भाजी एकदम टॉप क्लासच असते. कारण की मला तर पनीर आहे ना असं एकदम गोड टेस्ट आली ना तरच आवडतं. इतर लोकांना, काही जणांना पनीर एकदम पातळ पाण्यावानी काय काय ठिकाणी भेटतं. तसं टेस्ट करण्यापेक्षा तुम्ही असं मसाल्यांचं पनीर एकदा टेस्ट करून बघा, खरंच मस्त वाटतं. आणि यामध्ये आणखीन काय बेस्ट सांगायचं ना, तर त्यांच्या इथं ते पनीरचे पीस, पनीरच्या पीसची जी क्वांटिटी आहे ना त्या पनीर टिक्क्यामध्ये त्यांनी भरपूर दिलेली आहे. म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल अशा रेटमध्ये यांच्या इथं तुम्हाला ते पनीर टिक्का मसाला भेटून जातोय. त्याचबरोबर तुमच्या खिशाला परवडतंय आणि यांच्या इथलं जेवण पण टेस्टसाठी मस्त असते आणि खरंच मस्त आहे. आता आपण आणखीन 1 2 3 बाईट घेऊन बघूया आणखीन आपल्याला काय वेगळं जाणवते आणि त्याची पण टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो. आता उन्हाळ्याचे दिवस खूप आहेत आणि असल्या उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारचा आम्ही इकडे तिकडे फिरत होतो. जाता जाता मला हॉटेल एक बघायला भेटलं, हॉटेल गावरान. खरंच गावरान टेस्ट आहे, नक्की या बरं का. यांचा पत्ता मी शेवटला तुम्हाला सांगतो, डिस्क्रिप्शन मध्ये पण देणारच आहे. एकदा येऊन नक्कीच व्हिजिट करा, कारण की यांच्या इथलं जेवण पण टेस्ट साठी मस्त आहे. आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा आम्ही व्हेजच खातो, त्यामुळे आज बेस्ट आहे यांच्यातली मी ट्राय केली. पण पुन्हा कधी मला जर या रोडला जात असलो, पुन्हा कधी मला जर एखादा चान्स भेटला की यांच्या इथं येऊन यांच्या इथलं नॉनव्हेज पण टेस्ट करायचं, एकदा नक्की येऊन मी यांच्यातलं नॉनव्हेज पण टेस्ट करून मी तुम्हाला सांगेन की यांच्यातलं नॉनव्हेजला पण काय टेस्ट आहे. यांच्यातलं व्हेज मधलं मी जे आज डिश ट्राय केली ना, खरंच म्हणजे लाजवाब. आणि आपल्या भाषेत बोलायला गेलं तर नाद खुळा. म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना जे खायला लागतं ना ते झणझणीत आणि झणझणीत, आणि त्याचबरोबर पनीरच्या भाजीला जो गोडवा येतो ना तोच गोडवा खरा जपायचा असतो. आणि ही मला डिश आहे ना खरंच भारी वाटली. मी माझ्याकडून आहे ना या डिश साठी आपल्या चॅनल कडून 10/9 ही रँक देतो. आणि ही रँक या डिशला खरंच मस्त आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलची गोल्डन जुगली सुद्धा देतो. गोल्डन जुगली आपण अशाच फूडला देतो जे तुमच्या खिशाला परवडेल या रेट मध्ये भेटतं. त्यामध्ये तुम्हाला मस्त मस्त अशी व्हरायटी आणि टेस्ट साठी मस्त असते. आणि जे तुम्ही येऊन आहे ना एकदा इथं नक्की टेस्ट केलं पाहिजे असंच असते. एकदा येऊन आहे ना खरंच नक्की व्हिजिट करा, मस्त फूड आहे. आणि यांच्या इथलं जे हे फूड आहे ना त्याची कॉस्टिंग आहे ना ती पण मी तुम्हाला सांगतो. आणि कॉस्टिंग बरोबर आहे ना यांचा पत्ता पण मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगेन. आता हे सगळं संपवून घेतो, कारण की एवढं गरमागरम आणि त्याकडे बघून आता पोटात कावळे कावकाव करायला लागले. ते पहिल्यांदा संपवून घेऊया आणि जसं आपलं ते सगळं संपवून झालं ना त्यानंतर मी शेवटला तुम्हाला पत्ता
आणि यांच्या इथं कसं यायचं ते सगळं सांगतो. पहिल्यांदा तर हे सगळं संपून घेऊ आपण. जेवण करून झालं ना, यांच्या हॉटेलला भेटणार जेवण टेस्ट साठी खरंच मस्त आहे. हॉटेलचं नाव हॉटेल गावरान, तसं यांच्या इथं जेवण पण गावरान मला भेटून गेलं. म्हणजे यांच्या इथलं मी व्हेजिटेरियन जेवण टेस्ट केलं. जेवणाची क्वालिटी मला आहे ना खरंच मस्त वाटली आणि एकदम भारी वाटून गेलं. आणि यांच्या इथली मी पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का मसाला मागवला होता. जेवण खरंच मला भारी वाटलं. 260 रुपयाला फक्त मला तो पडला आणि खिशाला परवडलेल्या रेटमध्ये मला क्वालिटी जेवण भेटून गेलं. तुम्ही जर कधी कराड पाटण रोड लगेच निघाल जाणार असला ना, एकदा येऊन नक्की विजिट करा. जेवण खूप चालेल, खूप लागते, त्याच्यामुळे शब्दात थोडासा अडथळा पडतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आता कराड पाटणच्या रोड लगत किंवा आपल्या पाटणमध्ये किंवा कराडात एखादं चांगलं हॉटेल असलं मला नक्की सजेस्ट करा, मी तिथं पण व्हिजिट करेन.